नमस्कार मैत्रिणींनो, मी उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण रवा ढोकळ्याची रेसिपी पाहणार आहोत. अतिशय सोप्या पद्धतीनेच आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्याकरता इथे मी एक मोठे भांडे घेतले. आता या भांड्यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. रवा जर जाडसर असेल तर मिक्सरला थोडासा फिरून घेतला तरी चालेल. शक्यतो आपल्याला इथे बारीक रवा वापरायचा आहे. आता त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी दही घेतले. तर दह्याच्या ऐवजी तुम्ही इथे ताक देखील वापरू शकता. अर्धी वाटी दही घेतले. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात. तर हे प्रमाण आपल्याला एकाच वाटीने मोजायचं आहे. आता ज्या वाटीने आपण रवा मोजला त्याच वाटीने इथे मी 1 वाटी पाणी घेतले. आता थोडे थोडे पाणी घालून आता आपण हे मिक्स करून घेऊयात. तर इथे मी अर्धी वाटी पाणी घातले. आता राहिलेले अर्धी वाटी पाणी देखील यामध्ये घालून घेऊयात. पाण्यात इथे रवा छान मिक्स झाला आहे. आता यामध्ये 1 चमचा तेल घातले. चवीनुसार मीठ घालूया. हिरवी मिरची पेस्ट घालायची अर्धा चमचा. आता हे सर्व मिक्स करून घेऊयात. तर बॅटर मला थोडं घट्टसर वाटतंय, तर अर्धी वाटी पाणी घालून हे मिक्स करून घेऊयात. आता यावर झाकण ठेवून 10 मिनिटे आपण हे बॅटर भिजत घालणार आहोत. तर इथे मी कुकरचा डबा घेतला आहे. यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल सर्व बाजूने डब्याला लावून घेतलं आहे. तेल लावलेला डबा आता आपण साईडला ठेवून देऊयात. 10 मिनिटे झालेत. आता यावरचे झाकण काढून बघूयात. तर इथे बॅटर आपलं छान असं फुललं आहे. आता यामध्ये आपण 1 चमचा इनो घालूयात. तर इथे आपल्याला सगळ्यात शेवटी इनो वापरायचा आहे. इनो घातला की यावर लगेच 2 चमचे पाणी घालून घेऊयात. आता हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊयात. इनो घातला की हे आपल्याला पटकन मिक्स करून घ्यायचं आहे. इनोमुळे इथे तुम्ही बॅटर बघू शकता छान असं फुलून आलं आहे. इनो मिक्स झाला आहे. आता आपण तेल लावलेल्या डब्यामध्ये तयार केलेले बॅटर काढून घेऊयात. तर याआधी मी चॅनलवर बेसन ढोकळा या रेसिपीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याची लिंक खाली देते, ती देखील तुम्ही इथे बघू शकता. डबा 2-3 वेळेस टॅप केला आहे. तर इथे मी गॅसवर कढईमध्ये पाणी उकळत ठेवलं होतं. 5 मिनिटे आपल्याला इथे पाणी उकळून घ्यायचे. आता यामध्ये आपण ढोकळ्याचे बॅटर वाफवून घेणार आहोत. डबा ठेवला की यावर झाकण ठेवून 15 मिनिटे आपण ढोकळा वाफवून घेऊयात. ढोकळा वाफवण्यासाठी इथे गॅस आपण मध्यम आचेवर करायचा. आता ढोकळा वाफेपर्यंत इथे आपण ढोकळ्याला वरून फोडणी घालणार आहोत. त्याकरता इथे आपण फोडणीची तयारी करून घेऊयात. तर इथे गॅसवर एक भांडे ठेवले. यामध्ये 1 पळी तेल घातले. तेल गरम झालं की 1 चमचा मोहरी घालूया. 1 चमचा जिरे घालायचे. जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर इथे मी कट केलेल्या 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातल्यात. कढीपत्त्याची पाने घातले 8 ते 10. आता हे सर्व तेलामध्ये छान परतून घेऊयात. आता यात आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे. 1 चमचा साखर घालूयात. आता 2 मिनिटे आपण हे सर्व उकळून घेणार आहोत. आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालणार आहोत. आता इथे मी फोडणीत देखील कोथिंबीर वापरली. नंतर देखील आपण वरून कोथिंबीर वापरली तरी चालेल. आता हे छान आपण 2 मिनिटे उकळून घेऊयात. फोडणीला छान उकळी आली आहे. गॅस बंद करायचा आहे. 15 मिनिटे झालेत. आता आपण यावरचे झाकण काढून बघूयात. तर आता आपण ढोकळा शिजला आहे का ते बघूयात. त्याकरता सुरीने अशा पद्धतीने आपण ढोकळा चेक करायचा आहे. तरी ते सुरी पूर्ण क्लीन निघले, म्हणजे ढोकळा आपला परफेक्ट असा शिजला गेला आहे. गॅस बंद करून कढईमधनं डबा खाली काढून घेऊयात. एक 2 ते 3 मिनिटे आपण ढोकळा थंड करून घेऊयात. ढोकळा थंड झाला की सुरीने अशा पद्धतीने ढोकळा सर्व बाजूने आपल्याला सैल करून घ्यायचा आहे. तर यावर डिश ठेवून आपण हा डबा उलटा करून घेऊयात. तर अगदी सहज आपला ढोकळा यातून निघला आहे. अगदी स्पंजी असा ढोकळा आपला तयार झाला आहे. आता यावर आपण वरून फोडणी घालणार आहोत. तर तयार केलेली फोडणी आता आपण सर्व बाजूने घालून घेऊयात. तरी ते आपण फोडणीमध्ये पाणी वापरल्यामुळे ढोकळा छान असा ओलसर होतो आणि कोरडा लागत नाही. त्याकरता यामध्ये फोडणीत आपल्याला पाणी वापरायचं आहे.
तर यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. सुरीने ढोकळा कट करून घेऊयात. तयार केलेला ढोकळा तुम्ही इथे हिरव्या चटणीसोबत किंवा चिंचेच्या चटणीसोबत देखील खाऊ शकता. तर खूपच सॉफ्ट आणि जाळीदार असा आपला ढोकळा तयार झाला आहे. कट केलेला ढोकळा सर्विंग डिशमध्ये काढून घेऊयात. तर आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर व कमेंट करून सांगा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी उज्ज्वला रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.